नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 21 एप्रिल 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात पाणीसाठा किती आहे, टक्केवारीमध्ये किती घट झाली आणि बाष्पीभवनाचा वेग कितीने वाढलेला आहे, त्याचबरोबर नदीच्या पाण्याची काय कंडिशन आहे, कधी सोडणार आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 77.15 TMC, तर उपयुक्त पाणीसाठा हा 13.49 TMC वर आलेला आहे. टक्केवारी बघितली तर 25.18 वर उजनी धरण आलेलं आहे. आणि याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणाची एकूण पाणीसाठा जी होता तो 61.12 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा मायनसमध्ये गेलेला असल्यामुळं तो 2.54 TMC मायनसमध्ये गेला होता. टक्केवारी ही मायनसमध्ये 4.73% वर उजनी धरण होतं. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा जवळपास 29% उजनी धरण जास्त आहे. तरी पण उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यात वारंवार दिरांगी होताना दिसते. तर सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडणं कितपत गरजेचं आहे, किती गरजेचं आहे याची दाहकता नदीकाठचे शेतकरी सध्याला भोगतायत. वारंवार फोन करून विचारतायत नदीला पाणी कधी सोडणार. पालकमंत्र्यांनी सांगितलं की 2 दिवसात सर्व परवानगी घेऊन पाणी सोडण्यात येईल, परंतु 2 दिवस नाही 4 दिवस गेले तरी पाणी अद्यापर्यंत सोडलेलं नाही. एका कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याला फोन केल्यानंतर काल आज पाणी सोडलं जाईल असं त्यांना सांगितलं. ते रेकॉर्डिंग आपण शेवटी तो आपल्याला सर्वांना ऐकवणार आहोत. खरं तर ही ऐकवण्याची गरज नाही, परंतु उजनीच्या पाण्याचं नियोजन किती ढासळलेलं आहे. एकीकडे भरमसाठ पाणी सोडलं जात आहे, रिकाम्या रानात पाणी सोडलं जातं आणि एकीकडे पाण्यासाठी शेतकऱ्याची दाहकता दिसून येते. नदी कोरडी फट पडलेली आहे, बंधारे कोरडे फट पडलेले आहेत, तरीही नदीतून पाणी सोडलं जात नाही. कारण याचं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी वाळू उपसा अवैध असेल किंवा ठेकेदार पद्धतीने असेल, हा वाळू उपसा या पाणी सोडण्याच्या आड येताना दिसतोय असं शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. खरं तर पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असताना लक्ष दिलं जात नाही आणि अल निनोचं संकट आता आपल्या राज्यावर देशावर घोंघवताना दिसतंय. परत पाणी टंचाई पुढे होणारच आहे. परंतु आतापर्यंत जर योग्य नियोजन केलं असतं, कालव्याला जे पाणी आता सोडलं जातंय त्यामध्ये गॅप देऊन जर परत पाणी सोडलं असतं तर शेतकऱ्याची पिकं वाचली असती, शेतकरी वाचला असता आणि पाण्याचं योग्य नियोजन झालं असतं. परंतु इकडे 80 दिवसाची पाळी सोडली जाते आणि इकडे मात्र एक थेंबही सोडला जात नाही. त्यामुळं कालव्यावर असणारे शेतकरी आहेत आणि नदीवर असणारे शेतकरी नाहीत का? फक्त सोलापूरसाठीच पाणी होतं का उजनीचं? हा प्रश्न यावर्षी पडताना दिसतोय. कारण आतापर्यंत उजनीचं पाणी सोलापूरला पिण्यासाठी सोडण्यात येत होतं, त्यामुळे शेतकऱ्याचं त्यावेळेची गरज भागत होती. परंतु आता समांतर पाईपलाईन झाल्यामुळं ती गरज आता सध्याला भागताना दिसत नाही. सोलापूरलाही आता 4 दिवसात पाणी पुरवठा होतोय, त्याचीही गरज वाढलेली आहे पाण्याची. उन्हाची दाहकता वाढलेली आहे. सध्याला उन्हाचं गणित बघितलं तर उजनीचं बाष्पीभवन हे 7.20 वरून 7.32 मिलीमीटरवर गेलेलं आहे. सध्याला सिनामाडा उपसा सिंचन योजनेतून 270 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. परत दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा, बोगद्यातून 830 आणि कालव्यातून 2860 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. पालकमंत्र्याशी जे मंगळवेढा तालुक्यातील एका कार्यकर्त्याचं बोलणं झालं त्याचं रेकॉर्डिंग आपण ऐकवतोय शेवटी, तर ते सर्वांनी ऐकावं. आणि पालकमंत्री किती दादांत खोटे बोलतायत याची प्रतीची सगळ्याला येईलच. परंतु नदीतून पाणी सोडणं सध्याला किमान जनावरांसाठी पिण्यासाठी तरी सोडणं गरजेचं आहे, पण तसं होताना दिसत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.